वारीच्या ह्या सोहळ्यात अनेक समाजसेवी संस्थाही सहभागी होत असतात, अनेक उपक्रम राबवत असतात। अशीच एक आरोग्य दिंडी वारीच्या वाटेवर आम्हालाही भेटली। ती अवयवदानासंदर्भात जनजागृती करतेय। या मंडळींशी संवाद साधलाय कीर्तनकार शिवलीला पाटील यांनी। रामकृष्ण। खरं तर वारीमध्ये दान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत। जसं की अन्नदान आहे, लोक श्रमदान करतात, तनमन धनाने आपली सेवा परमात्म्याच्या चरणी रुजू करण्याचा प्रयत्न करतात। आणि सगळ्यात श्रेष्ठ दान जर काय असेल तर आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपला उपयोग पुढच्याला झाला पाहिजे। आपले नेत्र बंद झाले तरी आपल्या नेत्रांनी कुणीतरी ते जग पाहिलं पाहिजे। आपल्या हृदयाने कुठेतरी ते धडकत राहून आपला जो उपयोग आहे तो आपल्या नंतरही व्हावा। कारण तुकोबारांच्या मतानुसार तुका म्हणे एक मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे। वैष्णव हा जरी शरीराने गेला तरी वैष्णव हा अखंड असतो। आता हे झालं आध्यात्मिक दृष्टिकोनातून, पण हे जर सायंटिफिकली करायचं असेल, हे जर विज्ञान दृष्टिकोनातून करायचं असेल तर काय करावं लागेल? तर अर्थात ही सगळी मंडळी त्याच्यासाठी अट्टहास करतात। या पनवेल महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून ही आरोग्य दिंडी चालू आहे, जी गेली 12 वर्ष अर्थात एक तप यांचं पूर्ण झालं आहे। आणि ते अवयवदानाची माहिती समाजापर्यंत पोहोचवत आहेत। आणि दिंडीतल्या बऱ्याच लोकांनी ते अवयवदान केलं आहे सुद्धा। कारण शेवटी कसं असतं, माहिती पोहोचवली गेली पाहिजे। ती एकदा पोहोचवली गेली की माणूस त्याच्यामध्ये परिपूर्ण व्हायला काही मागे पुढे बघत नाही। आपण त्यांचा अनुभव आणि त्याच्या पाठीमागचा हेतू विचारूयात। रामकृष्ण हरी सर। रामकृष्ण हरी। मी डॉक्टर कैलास जवादे दोस्त मुंबई या संस्थेचा संस्थापक आहे। पनवेल महानगरपालिका आणि दोस्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानं अवयवदान आणि आरोग्य सेवा दिंडी या नावानं हा उपक्रम चालू केलेला आहे। गेली 12 वर्ष आम्ही हा उपक्रम वारीमध्ये राबवत आहोत। पथनाट्य, भारूड, अभंग, माहितीपत्रकं अशा विविध माध्यमातून वारकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना अवयवदानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी आमची टीम कार्य करते। देहूपासून पंढरपूरपर्यंत हा उपक्रम चालवला जातो। अनेक वारकरी आमची माहिती सांगितल्यानंतर, पथनाट्य बघितल्यानंतर अवयवदानासाठी उत्स्फूर्तपणे तयार होतात। आत्ताच या वारीमध्ये नेहमी दिसणारे गाडगे बाबा यांनी देहदानाचा संकल्प थोड्या वेळापूर्वीच या ठिकाणी केलेला आहे। आणि असे बरेचसे जण वारीमध्ये अवयवदानाचा संकल्प करतात। त्यामुळं दरवर्षी आम्ही ही ॲक्टिव्हिटी जोमानं करत असतो। साधारण 40 जणांची टीम या ठिकाणी आमच्यासोबत असते आणि पथनाट्य सादर करून अवयवदानाविषयी माहिती आम्ही देत असतो। अर्थात जसं नाथबाबांनी समाजापर्यंत परंपरा पोहोचवण्यासाठी भारूड ही परंपरा रुजू केली, जिथे प्रत्येक विनोदी अंगातून लोकांपर्यंत परमार्थ पोचावा, हे आत्मज्ञान पोचावं। तसंच हे या अवयवदानाचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी पथनाट्य या सगळ्या गोष्टींचा वापर करत ही सगळी पनवेलकर मंडळी समाजाला एक चांगल्या मार्गावर नेत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचा हातभार आहे। मी तुम्हाला या कार्यासाठी शतशः प्रणाम करते आणि असंच तुमचं कार्य वृद्धिंगत होत राहो माऊलींकडे प्रार्थना करते। आणि आपणही आपला उपयोग आपल्या मृत्यूनंतर सुद्धा व्हावा, आपण खरा वैष्णव होण्यासाठी यामध्ये हातभार लावावा ही विनंती। रामकृष्ण।